श्रावण बाबांनी खूप सुंदर गोड असा संकल्प त्यांनी हाती घेतलाय. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सो खर्चात रात्रंदिवस रोडवर फिरून मरण हातात घेऊन दररोजचं 200, 400, 500 किलोमीटर प्रवास करून ज्ञानोबराय तुकोबराय निवृत्तीनाथ दादा यांच्या मंदिरासाठी मला वाटतं अर्धा एकर, का 1 एकर जागा ही अर्धा एकर जागा त्यांनी घेतली. एवढी जागा घेण्याच्या ऐवजी एवढ्या पैशात त्यांना एखाद्या येवल्याला प्लॉटही घेतला असता बरं महाराज. लक्ष देऊन नाही का? एवढ्या पैशात एवढे 10-15 लाख रुपये इथं घालण्याच्या ऐवजी तेवढेच पैसे जर येवल्यात टाकले असते तर 5 वर्षांनी त्याचे 50 लाख झाले असते महाराज. झाले असते की नाही? 50 नाही पण 30 लाख तर झालेच असते. पण आपलं समाजाला काहीतरी देणं आहे. आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्या मातीचं सुद्धा आपल्याला काहीतरी देणं आहे. म्हणून एक सुंदर असं गुरुकुल असावं, आध्यात्मिक शांतीपीठ असावं, ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा व्हावी. काही लोक म्हणतील एवढे मंदिरं बांधतात तरी कशाला? खरं सांगू का महाराज तुम्हाला, या जगामध्ये लोक फक्त मंदिरातच नीट होऊ शकतात, बाकी कुठंच नीट होऊ शकत नाही. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी जर सर्वात मोठं केंद्रबिंदू जर काय असेल तर ते मंदिर आहे महाराज. म्हणून खूप सुंदर त्यांनी संकल्प हाती घेतलाय. आता मला वाटतं काल्याच्या दिवशी त्या मंदिराचं भूमिपूजनही ते करणार आहेत. प्रत्येक कीर्तनकार मंडळीने, नाही प्रत्येकाला मंदिर बांधलं तरी चालेल, पण कमीत कमी त्यांनी एखादी वारकरी शिक्षण संस्था तरी टाकली पाहिजेत महाराज. तुम्ही गेल्यानंतर ती परंपरा चालवणारं कोणी तरी पाहिजेत. कारण की व्यक्ती गेल्यानंतर परंपरा चालत असते, फक्त ज्ञान परंपरा. अनेक महाराज जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत त्यांच्या सभा काय, त्यांचे शिष्य काय, ते मेले, त्यांच्या आश्रमाला कुलूप लागले. ज्ञानोबराय गेले, तुकोबराय गेले, नाथ बाबा गेले, निळोबराय गेले, माझे जोग महाराज गेले, मामासाहेब दांडेकर गेले, गुले बाबा गेले, विठ्ठल बाबा गेले, बोधे बाबा सारखे संत गेले. एवढे सगळे महात्मा जाऊन तरी सुद्धा अजून कीर्तन परंपरा, ज्ञान परंपरा चालू. याचं कारण काय? ती काही एकट्या माणसाची परंपरा नाहीये, ती परंपरा ज्ञान परंपरा आहे. ज्ञानी मनुष्य कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कीर्तनकाराचा पोरगा कीर्तनकारच होईल सांगता येणार नाही. कीर्तनकाराचा पोरगा गायकच होईल, माळकरी होईल, काही सांगता येत नाही. पण त्यांनी जे गुरुकुल टाकलं, त्या गुरुकुलामधला एक जरी मुलगा कीर्तनकार झाला आणि त्यानं जर ही ज्ञान परंपरा चालवली तर ज्ञान परंपरेसाठी रक्ताची परंपरेची गरज नाहीये महाराज. बहुतांशी रक्ताच्या परंपरा टिकतच नाही. रक्ताच्या परंपरा ह्या पैशासाठी भांडत असतात. कायसाठी भांडत असतात? महाराज मेल्यानंतर जेवढे काही भांडणं झाले त्याच्या प्रॉपर्टीसाठी झाले, त्याच्या ज्ञानासाठी झालेले नाहीये. म्हणून गुरुकुल जर टाकलं तर ते गुरुकुल निश्चित या विभागाला, या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करल. म्हणून खूप गोड संकल्प आमच्या दादाने हाती घेतलाय. आपणही सर्वांनी सहकार्य करा. हे बघा, तुम्ही आपल्या माणसाला सहकार्य करायचं शिका. मी जास्त तर काही नाही, माझे मित्र आहे त्यांना म्हटलं होतं नका करू, पण ते म्हणे दादा मला करायचंच. कारण मंदिर बांधल्यानंतर माणसाला किती त्रास होतो, किती कष्ट भोगावं लागतात हे मला चांगलं माहिती आहे महाराज. रात्रंदिवस रोडवर फिरून 3 ते 4 कोटी रुपये आम्ही मंदिरात घातले नाही, ते माझे सत्मार्गी लागले. काय लागले? सत्मार्गी लागले. मला माझे कीर्तनकार मित्रमंडळी म्हणतात, अरे तुला राहायला घर नाही, अजून जमीन नाही, काय नाहीये. किती जरी जमीन घेतली असते त्या 5 कोटीची, किती जरी मोठ्या प्लॉट घेतले असते तर भविष्यात त्याचे भांडणच झाले असते महाराज. आज जरी मेलो तरी उद्या कोणीही चोखोबरायच्या मंदिरात गेलं तर लोक निश्चित म्हणतील हे मंदिर कोणी बांधलंय? पुरुषोत्तम महाराजांनी बांधलंय. हे मंदिर, धर्माचा पैसा हा धर्मासाठी कमीत कमी 70% तरी खर्च झाला पाहिजे महाराज. तर तुम्हाला चांगलं आहे, नाही तर तुम्हाला मूळव्याध होतो, शुगर होते, काय नाही होत. कारण की तो फुकटचा पैसा आहे ना. जुने लोक सांगायचे, वैद्य बाबा सांगायचे, मधुकरी खाऊन जर झोपसाल तुम्ही तर या पंचक्रोशीतील त्यांच्या घरी बैल होसाल तुम्ही. काय होसाल? बैल होऊन फेडावं लागल. म्हणून आपण जर समाजाकडून तो पैसा घेतोय तर निश्चित त्या समाजाचं काही ना काहीतरी चांगलं कार्य झालं पाहिजे. खूप गोड मंदिर आमच्या दादांनी बांधायचं ठरवलंय. आपण सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाने सहकार्य करा. मंदिर हे श्रावण महाराजाचं आहे, विसापूरचं आहे असं नाही वाटलं पाहिजे लोकाला. जिथंही महाराष्ट्रातला माणूस येईल त्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की ते मंदिर कोणाचं आहे? माझं आहे. आणि माझं म्हणण्यासाठी आपलं तिथं थोडंफार तरी काही ना काहीतरी योगदान पाहिजे. बाकीचे लोक काय योगदान देतील काय सांगता येत नाही. पण श्रावण दादा, मी आज कीर्तनाला आलो तुमच्या तिथे आणि खाली हातानं जाऊ नये असं म्हणतात ना महाराज. आणि माझा स्वभाव आहे, मला एका बामणानं सांगितलेलं आहे, तू जेवढं देशील तेवढं येईल. तुझ्या गुरुचा आशीर्वाद आहे, तू जेवढं देशील तेवढं. का? आपण देवासाठी द्या. देव तू, माझे गुरुजी तर याच्याही पुढे सांगतो, तू कीर्तनही नको करू, तू गायनही नको करू, फक्त बैस एका झाडाखाली आणि नुसतं रामकृष्ण हरी म्हण. झाडाला भाकरी लागतील एवढी ताकद आहे देवामध्ये. बरोबर आहे का नाही? मग आपल्याला देवानं दिलं ना
तर मी आमच्या चोखोबराय संस्थांच्या वतीने मी जे कीर्तनातून पैसे घेतो त्यामधून 1,11,000 रुपये पहिली पावती आपल्या मंदिरासाठी देतो. आता बाहेरचा महाराज जर एवढा देतो, प्रत्येकाने विचार करा, पावत्या फाडा. तुम्ही म्हणून अरे आपला माणूस जर धर्माचं काम करत असेल तर मग आपण आपल्यासाठी द्यायचं, कोणासाठी द्यायचं? आणि 70% 80% तुम्ही कायसाठी खर्च करा? धर्मासाठी खर्च करा. धर्मासाठी जर तुम्ही खर्च केले तर निश्चित देवाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार. म्हणून खूप गोड नियोजन आमच्या दादांनी केलं. त्यांच्या कार्याला माझं खूप खूप शुभेच्छा आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण. निश्चित माझ्या दादाचं स्वप्न ज्ञानोबराय तुकोबराय पूर्ण करून घेऊ अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो. फक्त एवढंच कारण आहे की आपला माणूस काहीतरी धर्माचं चांगलं काम करत आहे, आणि मग धर्माचं काम जर करत असेल तर आपल्यासारख्या माणसानं त्याच्या पाठीमागे उभं राहिलंच पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा आमच्या दादाच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि एवढं सुंदर गोड नियोजन केलं. प्रत्येक कीर्तनकाराला आमंत्रण देणं, प्रत्येक गायकाला वादकाला आमंत्रण देण्याचं काम आमचा माऊली करतो. कुठे माऊली? वा 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 वा, जीव लावा बरं. श्रावण दादा खूप चांगलं लेकरू आहे महाराज, बरोबर आहे का नाही? काम करणारे माणसं, प्रेम करणारे माणसं भेटत नाही बरं महाराज. स्वार्थी भरपूर भेटतील पण प्रेम करणारे लोक भेटत नाही. म्हणून श्रावण महाराजावर अत्यंत प्रेम करणारं लाडकं व्यक्तिमत्व, आमच्या सर्वच गुरुजन मंडळीवर, सगळ्याच महाराज मंडळीवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व माऊली आहे. फक्त माऊली मावल्या गाडी सावकाश चालवत जाय बरं तू. हा, बाबा जागे तोपर्यंतच 80वर असतो. हा बाबा का झोपले केलं का बाबा विसापूरमध्येच, म्हणजे असं नाही करायचं बरं. आपल्यासाठी गाडी, आपण गाडीसाठी नाहीये. गाडीच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो.